नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ मॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण नफा तोटा या चॅप्टरमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न तसेच पोलीस भरतीमध्ये हमखास विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे किंमत वाढली तर वापर किती कमी करावा. मग तो प्रश्न साखरेचा असो, पेट्रोलचा असो किंवा उंचीचा. मुले अनेकदा लांबलचक कॅल्क्युलेशनमध्ये अडकतात, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकच सूत्र आणि सर्व प्रश्न खल्लास ही ट्रिक पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. एक टेबल 863 रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा तो 631 रुपयाला विकल्यास होणार आहे, तर टेबलची किंमत किती? तर ऑप्शनवरून जाता येतोय हा क्वेश्चन, पण आपण एक्स म्हणून करूया. उत्तर आपलं पटकन निघेल. एक टेबल 863 रुपयाला विकल्यावर, आता विकल्यावर नफा होणार आहे म्हणजेच विक्री किंमत असणार आहे ही विक्री किंमत मायनस एक्स असं लिहू शकतो, कारण आपला काय झालेला आहे ते नफा झालेला आहे. तेवढाच म्हणजे आपण बरोबर चिन्ह लिहिलं आहे. तेवढाच तोटा तो 631 रुपयाला विकल्यावर त्यावर होणार आहे. आता तोटा होणार आहे म्हणून आपण काय लिहिणार? एक्स मायनस 631. इथे खरेदी किंमत, तोटा कधी होतो? ज्यावेळी खरेदी किंमत जास्त असते, आणि नफा कधी होतो? ज्यावेळी विक्री किंमत जास्त असते. आता 863, आता हे वजा आहे, इकडे घेताना काय होईल? अधिक होईल 631, आणि हे एक्स हे मायनस आहे, इकडे गेलं की प्लस होईल. हे होईल 2x. यांचे ॲडिशन करूया आता. एक्स बरोबर 1494 भागिले 2, बेसत्ती 14, बेचोक 8, 9 बेसत्ती 14. एक्स बरोबर काय आलं? 747 रुपये त्या टेबलची किंमत आहे. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. अशा प्रकारचे नफा आणि तोटा चॅप्टरवरील थोडे चॅलेंजिंग वाटणारे पण सोपे प्रश्नही विचारले जात आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 2. अशोकने एक वस्तू 2400 रुपयास विकली. अशोकने एक वस्तू 2400 रुपयास विकली, त्याला 20% नफा झाला, तर तीच वस्तू त्याने 2600 रुपयाला विकली असती तर त्याला किती % नफा होईल? सुरुवातीला क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय विचारलेलं? तिथं पर्सेंटेजमध्ये नफा दिलेला आहे. ओके, तिथं व्हॅल्यूमध्ये नफा दिला होता. आता आपल्याला फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, विक्री किंमत खरेदी किंमत पर्सेंटेज नफा. हा कसं लिहितोय आपण? आता बघा, अशोकने एक वस्तू 2400 रुपयाला विकली, म्हणजे 2400 रुपयाला विकली व त्याला 20% नफा झाला. आता खरेदी किंमत आपल्याला माहीत नाही. 20% नफा आपण कसं लिहितो? 120 भागिले 100 असं लिहितोय, बरोबर? तर आता एक्स आपण कसं काढणार? 2400 हे इथं डिनॉमिनेटरला आहे 100, इथं जाताना न्यूमरेटरला जाईल, आणि 120 न्यूमरेटरला आहे, ते डिनॉमिनेटरला येईल. आपली खरेदी किंमत किंवा मूळ किंमत समजा किती येईल? 2000 आली. 2000 रुपये खरेदी किंमत आली. जर तीच वस्तू त्याने 2600 रुपयाला विकली तर त्याला किती % नफा होईल? खरेदी किंमत आहे 2000. खरेदी किंमत आहे 2000. 2600 रुपयाला विकली आहे त्याने. विकली म्हणजे विक्री किंमत. तर त्याला किती % नफा होईल? आता पर्सेंटेज नफा आपण कसं काढतोय? पर्सेंट नफा कसं काढतोय? विक्री किंमत, नफा कधी होतोय? विक्री किंमत मोठी असतानाच नफा होतोय. त्यामुळे विक्री किंमत वजा खरेदी किंमत, डिनॉमिनेटरला खरेदी किंमत गुणिले 100. आता विक्री किंमत किती दिलेली आहे? 2600. 2600 वजा 2000. खरेदी किंमत किती आहे? 2000 गुणिले 100. त्याला किती % नफा होईल हे आपण काढतो इथे. 600 भागिले 20, 30% त्याला नफा होणार आहे. नफा किती होणार आहे? 30%. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. नफा हा नेहमी आपण काय करतोय? खरेदी किमतीवर काढतोय. महत्त्वाचा आहे हा फॉर्म्युला. नफा हा नेहमी आपण खरेदी किमतीवर काढतोय, बरोबर? क्वेश्चन नंबर 3. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 30 पट आहे. 18 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते, तर वडिलांचे आजचे वय किती असेल?
हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. एक हिंट देते मी, की मुलाचे वय आता इथे काय सांगितलंय वडिलांचे आजचे वय किती असेल? आपण काय करतोय वडिलांचे वय मानतोय एक्स. पण इथे या प्रश्नात काय करा, मुलाचे वय एक्स असं म्हणा. मुलाचे वय एक्स असे म्हणा आणि पुढचा जो क्वेश्चन असेल तो सोडवा. म्हणजे तुम्हाला हिंट स्वतः सोडवला तर आपल्याला हिंट मिळते. हां, आपण या क्वेश्चनमध्ये मुलाचे वय एक्स मानून बघूया असं होईल. म्हणजे स्वतः सोडवले तर प्रश्न आपल्याला क्लिअर होतात. चला वळूया पुढच्या प्रश्नाला आणि याचं उत्तर कमेंटमध्ये कळवा. प्रश्न क्रमांक 4. सीमा एक वस्तू 9,600 रुपयांना खरेदी करते व 5% तोटा सहन करून ती वस्तू विकते. किंमत किती आहे? 9,600 आणि तोटा 5% करून ती विकणार आहे. मिळालेल्या पैशामधून ती दुसरी वस्तू विकत घेते व विकत घेतलेली वस्तूची 5% नफ्याने विक्री करते. तर वरील व्यवहारात सीमाला किती नफा अगर तोटा होईल? सीमा एक वस्तू 9,600 रुपयाला घेते. 5% तोटा काय करते ती सहन करते. आता 5% किती होणार आहे? 9,600चं 5% किती होणार? 480 होतात. म्हणजेच ती वस्तू आता ती सहन करून ती वस्तू विकते. मिळालेल्या पैशामधून आता मिळालेले पैसे किती असणार आहेत? हे तोटा सहन करून किती पैसे तिला मिळणार आहेत? 9,120. या पैशाने ती दुसरी वस्तू विकत घेणार आहे व विकत घेतलेली वस्तूची 5% नफ्याने विक्री करते. आता 5% नफा काढूया ह्याच्यावरती. 5% नफ्याने विक्री करणार आहे ती. 5 दुनी 10 म्हणजे 456 रुपये नफा मिळवणार आहेत. ती काय करणार आहे? 456 रुपये त्यावर नफा मिळवणार आहे. तर वरील व्यवहारात सीमाला किती नफा किंवा तोटा होईल? सुरुवातीला तिला काय झालं आहे? 5% तोटा झाला आहे. नंतर तिनं काय केलं आहे? 5% नफा मिळवला आहे. तर आता तिला 480 वजा 460 रुपये किती होतात? 24 रुपये सुरुवातीला तिला तोटा सहन करावा लागला. नंतर काय तिला पुन्हा नफा मिळाला. पण या व्यवहारात तिला 24 रुपये तोटा झालेला आहे. तोटा का झालेला आहे? ज्यावेळी तिनं ही व्हॅल्यू जी आहे, तिनं तोटा सहन केलेला आहे. तोटा सहन करून परत जो नफा मिळवला आहे, हा जो नफा आहे तो या 480 पेक्षा कमी आहे. म्हणून इथे काय झालेलं आहे? तिला तोटा झालेला आहे आणि 24 रुपयेचा तोटा झालेला आहे. म्हणजे उत्तर आपलं असेल यापैकी नाही. 24 रुपये तोटा यामध्ये एक ऑप्शनमध्ये नाही आहे. मग ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल. क्वेश्चन नंबर 5. पेट्रोलच्या किमती 30% वाढल्यामुळे आधी इतक्याच किमतीचे पेट्रोल खरेदी केल्यास पेट्रोल किती % कमी मिळेल? आता मागच्या व्हिडिओमध्ये पण अशा प्रकारचे प्रश्न बघितलेत. साखरेच्या दरात 20% वाढ झाली तर तिच्या वापरामध्ये किती टक्के कपात करावी? यासाठी जो फॉर्म्युला यूज केला या क्वेश्चनसाठी आपण जो फॉर्म्युला यूज केला आहे, सेम तो फॉर्म्युला या क्वेश्चनसाठी यूज करायचा आहे आपण इथे. पेट्रोलच्या किमती 30% वाढल्यामुळे आधी इतक्याच किमतीचे पेट्रोल खरेदी केल्यास पेट्रोल किती % कमी मिळेल? म्हणजेच आपण फॉर्म्युला काय यूज करूया? R/R+100 × 100 हा खूप महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. R किती आहे आपलं? 30 अधिक 100 गुणुले 100 किती होईल? 30 130 गुणुले 100 300 भागिले 13 13 दुनी 26 13 त्रिक 39 1/13 23 1/13 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. त्या प्रकारचाच क्वेश्चन नंबर 6 आहे बघा. रमेशची उंची सुरेशच्या उंचीपेक्षा 40% जास्त आहे तर सुरेशची उंची रमेशच्या उंचीपेक्षा कितीने कमी असेल? आता सेम जे एक्झाम्पल आपण 5 नंबर एक्झाम्पल बघितलं आता सेम तेच एक्झाम्पल सेम त्या प्रकारेच सोडवायचं आहे. म्हणजे 3 एक्झाम्पल आपण अशा रीतीने सोडवू शकतो. जर उंची किंवा कोणती पण एखादी क्वांटिटी असेल, पर्सेंटमध्ये दिली असेल, ओके. तर इथं पर्सेंटमध्ये दिले आणि कितीने वाढ झाली, कितीने उंचीपेक्षा कितीने कमी आहे. तर आणि साखरेचा भाव मागच्या व्हिडिओतील एक्झाम्पल साखरेचा भाव 40% वाढला तर त्यामध्ये किती टक्के कपात करावी लागेल? किंवा आता घेतलेला क्वेश्चन नंबर 5
पेट्रोल किमतीमध्ये 30% वाढ झाल्यामुळे आधी इतक्याच किमतीचे पेट्रोल खरेदी केल्यास पेट्रोल किती पर्सेंटने कमी लागेल? या प्रकारचे जर क्वेश्चन असतील तर सेम काय करा, R डिवायडेड बाय R प्लस 100 इंटू 100 हा फॉर्म्युला वापरा. आता R इथं किती आहे? 40. रमेशची उंची सुरेशच्या उंचीपेक्षा 40% जास्त आहे. 40 R किती आहे? R प्लस 100 इंटू 100 हा सेम फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे. तर उत्तर काय येईल आपलं? म्हणजे उत्तर काय असेल आपलं? रमेशच्या उंचीपेक्षा सुरेशची उंची रमेशच्या उंचीपेक्षा 28.57% कमी आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि तुमच्या फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा, जेणेकरून पुढचा कोणताही महत्त्वाचा क्लास तुमच्याकडून मिस होणार नाही. थँक्यू.